जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. अहमदपूर तालुक्यातील जिल्हा लातूरमध्ये काळेगाव आहे. खूप छान आहे. आणि या काळेगावमध्येच पूजनीय भंते महावीरो यांच्या अंतर्गत चालवण्यात जाणारं हे भव्य दिव्य असं तक्षशिला महाविहार आणि विपश्यना केंद्र आहे. आपण पाहू शकता. आपण मध्ये पण जाणार आहोत. खूप सुंदर असं हे वातावरण आहे. रिकामी अशा नैसर्गिक सानिध्यामध्ये हे आहे. विहारामध्ये प्रवेश करताच आपल्याला हा भव्य दिव्य असा प्रवेशद्वार दिसतो. या ठिकाणी नुकताच 84 फूट उंचीचा हा ध्वज या ठिकाणी फडकवला जाणार आहे येत्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. प्रवेश करताच आपल्याला वृक्षांनी बहरलेलं हे सुंदर असं परिसर दिसत आहे. या नेत्रदीपक विहाराला आपण पाहणार आहोत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असणारे पूजनीय भंते महावीरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे विहार या ठिकाणी संदेशाच्या ठिकाणी शेकडो उपासक उपासिका इथे येत असतात. विहार अगदी मनोरमणीय आहे. सुंदर अशी तथागत भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठित केलेली आहे. अगदी मनोरमणीय अशी बुद्ध मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. किचन रूम आहे. येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सर्वच गोष्टींची पूर्तता या ठिकाणी केलेली आहे. हे केवळ बुद्ध विहारच नसून विपश्यना केंद्र सुद्धा आहे. आणि यामध्येच छोटे छोटे चैत्य सुद्धा निर्माण केले गेलेले आहेत, ज्यामध्ये विपश्यना साधकांना विपश्यना करता येईल अशी पूर्ण व्यवस्था विहारामध्ये केलेली आहे. छोटंसं या ठिकाणी पाणी साठवण्याचं तळ बनवलं आहे. पूजनीय भंते महावीरो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 10 दिवसीय श्रामणेर शिबिर चालू आहे. बाल श्रामणेरांना घडवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. गेल्या खूप वर्षांपासून या ठिकाणी शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. आणि बालसंस्कार म्हणून या मित्रांनो, आपण पाहू शकता खूप सुंदर असं हे वातावरण आहे. आणि पूर्ण प्रमाणात बौद्धमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. सुंदर अशा झाडांनी, फुलांनी, वेलींनी, वृक्षांनी, ध्वजांनी आणि मूर्तींनी हे विहार सजलेला आहे. तक्षशिला बुद्ध विहार व विपश्यना केंद्र, काळेगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर मध्ये हे असं सुंदर असं विहार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता भगवान बुद्धांची अगदी भव्य दिव्य अशी उंच मूर्ती या ठिकाणी आहे. आपण पाहूया. पण ही भव्य दिव्य अशी तथागतांची मूर्ती पाहण्यासाठी या ठिकाणी जात आहोत. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे अगदी भव्य अशी भगवान बुद्धांची मूर्ती आहे. सोबत आमचे काका पण आले.
नो बनते भोजनं परिकंपितम् अनुक सरकार ते काम द्यायचे असल्या माळामध्ये जाऊन बरासी खणायची, हाताला फोड यायचे, ही मोठी मुलगी माग माती भरायची, छोटी असताना ही समोर बसलेली